सर, निसर्ग उपचारामध्ये आहार, उपवास आणि योग याची नेमकी भूमिका काय? तर उपवास करताना असं गेला पाहिजे, लिंबू, मध आणि पाणी म्हणजे जलपान आपण ज्याला म्हणतो. सध्या कॅन्सर आणि किडनीचे पेशंट सुद्धा वाढत आहेत. किडनीचे पेशंट खरं म्हटलं तर जास्त BP शुगरच्या गोळ्या आणि जनरल ज्या अँटीबायोटिक वगैरे दिल्या, स्टेरॉइड दिल्या जातं, त्यामुळे किडन्या डॅमेज होत आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डीजी पॉडकास्टमध्ये. मी तुमचा होस्ट सचिन. आज आपण जगात भारी कुंभारी, परंपरा, प्रयोग आणि परिणाम याबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर प्रभाकर साळवी सर. नमस्कार सर. नमस्कार सर, सर्वप्रथम तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आपल्या ऑडियन्सला. नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर साळवे, जगात भारी कुंभारी निसर्ग उपचार केंद्र तथा वनौषधी संशोधक, जगात भारी कुंभारी, कृषी पर्यटन, तसं मधमाशी पालक. खास करून आमचं मधमाशी डंक थेरपी भारतामध्ये नावाजलेलं आहे, म्हणजे जगामध्ये, की कॅन्सरसारखा आजार हा मधमाशीच्या डंकाने बरा होतो. नुकतं संशोधन झालं आहे, त्याच्यावरती आमचं मोठं काम आहे. तर सर, निसर्ग उपचार म्हणजे नेमकं काय? निसर्ग उपचार म्हणजे विदाऊट ड्रग्स लेस थेरपी, म्हटले कुठलाही गोळ्या औषधं न घेता आजार बरे करणे, याला निसर्ग उपचार म्हणतात. की जो निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून हा आजार बरा केला जातो. कोणत्याही ॲलोपॅथिक औषधी यामध्ये दिल्या जात नाही. आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये याचं नेमकं महत्त्व काय? आधुनिक जीवनशैलीमध्ये खरं म्हटलं तर सर्वात जास्त प्राधान्य जर सर्वांनी द्यायला पाहिजे तर नॅचरोपॅथीला, निसर्ग उपचाराला द्यायला पाहिजे. निसर्ग आहे तर आपण आहे. आज दगदगीच्या जीवनामध्ये किंवा सिमेंटच्या जंगलांमध्ये कुठे तुम्हाला जसा ऑक्सिजन मिळाला पाहिजे तशा पद्धतीचा ऑक्सिजन आजकाल मिळत नाही. म्हणजे मानवाला जेवणापेक्षा, पाण्यापेक्षा ऑक्सिजन महत्वाचं. जसं आपण आज दिवसभर जर जेवण नाही केलं तर मरणार नाही, पाणी नाही पिलं तरी मरणार नाही. पण तुम्ही 3 मिनिटं नाक दाबू शकता का? नाही. जर 3 मिनिटं नाक दाबलं तर आपण मरू शकतो. म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाला फक्त ऑक्सिजनचीच गरज आहे. त्यासाठी निसर्ग उपचार ही पद्धती म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात घेतलेला आजार. म्हणजे पूर्वीला बघा, एखाद्याला जर TB झाला त्याला डॉक्टर सांगायचे जंगलामध्ये राहा, किंवा कॅन्सर झाला तर त्याला आज पण आम्ही सांगतो की 10 महिने जर तुम्ही जंगलामध्ये राहिले तर तुमचा कॅन्सर सारखा आजार, TB सारखा आजार कुठलीही गोळी औषधीने घेता बरा होतो. आणि सर, निसर्ग उपचार पद्धतीची सुरुवात नेमकी केव्हा झाली? निसर्ग उपचार पद्धतीची सुरुवात खरं म्हटलं तर 10,000 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे रामायणामध्ये सुद्धा उल्लेख आहे, द्रोणागिरी आणि याला लक्ष्मण वाचविला असे मारुती उपकारी तुका डोळे चरणावळे. म्हणजे ज्या टायमाला लक्ष्मणराय मूर्छित पडले त्या टायमाला एक वैद्य होतात. म्हणजे राम जरी देव होतात पण रामाने वैद्याकडूनच लक्ष्मणावरती उपचार करून, त्या वैद्याचं नाव होतं सुशन. म्हणजे रावणाचा वैद्य होता. सुशन म्हणजे सुग्रीवाचा मामा. तर त्या वैद्याला बोलून त्यांनी सांगितलं की द्रोणागिरी पर्वतावरती अशी अशी वनस्पती आहे, म्हणजे 5 प्रकारच्या वनस्पती, त्याला संजीवनी बुटी म्हणतात. म्हणजे तयार केली ती जडीबुटी आणि ती मग लक्ष्मणाला दिली. त्याचा गंध दिला. म्हणजे गंधाने माणूस कसा बरा होतो. म्हणजे जसं कोरोना आला, म्हणजे सुषमाकडून स्थूलाकडून सुषमाकडे कोरोना आला. म्हणजे एखादा बॉम्ब जर एका ठिकाणी पडला तर तेवढी जागा जळू शकते किंवा मोठा स्फोट शकतो. अणुबॉम्ब पडला तर काय होईल? संपून जाईल. म्हणजे त्या हवेमध्ये चालतो. कोरोना कशात आला? हवेमध्ये. म्हणजे हवा तुम्हाला बरं करत असेल, हवेतून दिलेला जो पण काही तुम्हाला उपचार असेल, म्हणजे सुगंध दिला, गंधाचा परिणाम तुमच्यावरती ताबडतोब होतो आणि लक्ष्मण म्हणजे मेंदूपर्यंत ताबडतोब जातो. म्हणजे आमच्या म्हणण्याप्रमाणे जसं आपण एखाद्याला गोळ्या दिल्या तर गोळी विरघळायला, गोळीचा रिझल्ट 50 पटीने असतो फक्त, आणि ती पोटात जायला, विरघळायला तिला कमीत कमी 1-2 तास लागतात डायजेशन व्हायला. परंतु तेच जर आपण काढा दिला तर काढ्याचे परिणाम 100 पटीने असतात. आणि तो जर ताजा रस दिला, रस आहार म्हणतात नॅचरोपॅथीमध्ये, ताजा रस जर दिला त्याचे परिणाम हे 200 पटीने असतात. पण तेच जर आपण हवा दिली तर त्याचे परिणाम हे 1000 पटीने असतात. किती पटीने? 1000 पटीने. जसं एखादा दम्याचा पेशंट असतात तर त्याला आपण गोळीपेक्षा काय देतो? म्हणजे डॉक्टर पहिले गोळी देतो, मग इंजेक्शन देतो. त्यांनी बरं झालं त्याला पंप दिला, म्हणजे पंप दिला जातो, म्हणजे ऑक्सिजन दिला जातो. तेव्हा त्याला जास्तीत जास्त लवकर आराम पडतो. म्हणजे निसर्गात मिळालेला ऑक्सिजनच तुम्हाला बरं करू शकतो.
आणि ही पद्धती 10,000 वर्षापूर्वीची आहे. रामायणामध्ये आहे, गौतम बुद्धांच्या महाभग्ग नामक या ग्रंथामध्ये उल्लेख आहे की ज्या टायमाला त्यांच्या अनुयायाला सर्पदंश झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की यांना उपचार काय करायचे. पहिले तर गोळ्या औषधी नव्हत्याच, मग त्यांनी सांगितलं गोमूत्र, माती आणि राख याचा लेप करून संपूर्ण शरीराला लावा, याचा सर्पदंश उतरेल, म्हणजे विष, पॉयझन. म्हणून जनरली लोक बघा, मधमाशीचा डंक झाला तर त्याला माती लावतात, म्हणजे मातीमध्ये ती पॉवर आहे की ती विष काढू शकते. होळी आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी करतात आणि होळी केल्यानंतर होळीच्या जी दुसऱ्या दिवशीची राख आहे संपूर्ण अंगाला लावतात. का? कारण की त्यामध्ये तसे घटक मिक्स केल्या जातात होळीच्या याच्यामध्ये. म्हणजे बघा, होळी पौर्णिमेला केल्या जाते, आता येणारी होळी आहे तर त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा दान लावला जातो, तो म्हणजे एरंडचा. आणि गौरी वगैरे ह्या त्या गोष्टी. एरंडच का लावला जातो? वड पिंपळाची फांदी का लावल्या जात नाही? तर एरंड हा वातनाशक आहे. आपण हिवाळ्यामधून आता वाताकडे जातो, म्हणजे सांधेदुखी वगैरे, आणि मध्यभागी गावाचा एरंड लावला जातो, त्याला गौरी लावल्या जाते गायच्या शेणाची. त्यामध्ये भीमसेनी कापूर टाकल्या जातात, नारळ टाकल्या जातात. नारळ हे सुद्धा औषधी गुणधर्म नारळामध्ये खूप. आणि मग प्रत्येक गावातल्या खेड्यामध्ये असेल, आता शहरामध्ये ही पद्धत लोक तर शहरात त्या विमलच्या पुढे जातात, जवळजवळ नाहीशीच झाली. म्हणजे केमिकल असे तुम्ही काही करतात, तर खेड्यामध्ये ते प्रत्येक गावातला व्यक्ती याचं पूजन करायचं होते आणि दर्शन म्हणजे कळत न कळत तो ऑक्सिजन त्यांना मिळत होता आणि तिथून ते एका 5 मिनिटांमध्ये बरं होण्यासाठी त्यांना मदत होत होती. आणि सर, मधमाशीच्या डंकाद्वारे कोणते कोणते आजार बरे होतात? मधमाशीच्या डंकाने खरं म्हटलं सांधेवात असेल, तुमचं कॅन्सर मधमाशीच्या डंकाने बरं, स्तन कॅन्सरचं, कारण की आम्ही सुद्धा त्यावरती रिझल्ट घेतलाय. आणि नुकतंच 2024 मध्ये 25 जुलैला त्यावरती एक मोठं संशोधन झालं वॉशिंग्टनला की मधमाशीच्या डंकाने कर्करोग बरा होतो. म्हणून मधमाशीचे डंक पूर्वीला सुद्धा घेतले जायचे. आज पण सौदी अरेबियामध्ये, चायनामध्ये मुली सुंदर दिसण्यासाठी मधमाशीचा डंक घेतात. कारण मधमाशीचा डंक ज्या टायमाला आपल्या शरीरामध्ये जातो, म्हणजे आपल्या शरीरात कुठेही गाठ जर झाली तर तिथे चुकीच्या पेशी जमलेल्या असतात, आणि मधमाशीचा डंक ज्यावेळेस आपण देतो त्या टायमाला त्याच्यावरती अटॅक होतो डायरेक्टली, आणि क्षणात, म्हणजे आपण केमो वगैरे कसं दिल्या जातं कॅन्सरच्या पेशंटला, तोच परिणाम मधमाशीचा डंक त्या पेशंटवरती करत असतो. आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्ही घेतलेला आहे. आणि किती सुरक्षित कितपत आहे? तर मधमाशी डंकांतर काही होतच नाही ना. आपण आता जंगलामध्ये पूर्वी राहायचो तर काय, फक्त फरक काय होतो, मधमाशीविषयी सध्या लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. त्यासाठीच मी विचारलं. काही लोक, आता आमच्या अजिंठा मागे मधमाशीच्या पोळाने हल्ला केला, कुठे एका शिक्षिका आता मागे दगावल्या गेली मुलांमध्ये, तर त्यांच्यावरती हल्ला केला. पण हे होणारच आहे. म्हणून याचा अर्थ तुम्ही मधमाशींचे पोळं जाळावं, त्यांना उठवा. आता एखाद्या ठिकाणी रस्त्यावर ऍक्सिडेंट होत नाही का? किती गाड्या चालतात, मोटरसायकल, आपण जाणं बंद केलं का? नाही. पण ठीक आहे, ज्या गाड्यांमुळे ऍक्सिडेंट होतो, एक काम करा, त्या गाड्यांच्या कंपन्या बंद करा. मग ज्या मधमाशीमुळे आपल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये 30% वाढ होते, म्हणजे मधमाशी जर संपली तर पुढील 4 वर्षांनी एक जग संपेल, असं अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि ती वेळ आपल्यावर येते. 30% अन्नाचं आज पण घट आपल्या या ठिकाणी होती. पूर्वीला कसं होतं, मधमाशी पूर्वी डंक देत होती, परंतु आता हे जे लोक आहेत, मधमाशी जर यांच्या पाठीमागे लागले, समजा पोळ उठलं, त्यांना मुळात पळताच येत नाही. काय, पूर्वीचे लोक जे होते ना फास्ट पळायचे, म्हणजे त्यांचा मग 1 किलोमीटर जर ते पळाले, 1 किलोमीटरचं अंतर ते 1 मिनिटात कापत होते. मधमाशी त्यांच्यापर्यंत येत नव्हती. आणि मधमाशींची रेंज ही 1 ते 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त नसते. किंवा पहिले लोक पाण्यात उडी मारायचे, पोहायचे, हे पाण्यातच राहायचे, त्यांना पोहता जमत होतं अर्धा 1 तास. त्याच्यामुळे मधमाशी त्यांच्यावरती हल्ला करतच नव्हत्या. मुळामध्ये चुकीचं आहे की तुम्ही खाली झोपा, हे झोपा, ही मांडणी कोणी केली? आता आमच्या इथं अमळनेरला ते ब्राह्मण सगळे पळून गेले, ते ब्राह्मण खाली झोपला, सगळ्या मधमाशांनी त्या ब्राह्मणावरतीच अटॅक केला आणि ते तिथे एक्सपायर झाला. मधमाशांमुळे माणूस मरतच नाही मुळामध्ये, पण जेव्हा आपण घाबरून आपली बीपी कमी होती, म्हणजे 10 लाखांमध्ये एखादा पेशंट दगवू शकतो हे निश्चितच. मग तो पण मधमाशीच्या डंकाने नाही, तो स्वतः घाबरूनच मरतो. आणि मड थेरपी म्हणजे काय सर? मड थेरपी म्हणजे मिट्टी पाणी धूप हवा सब रोग की यही दवा, म्हणजे आमचं स्लोगन आहे. माती, पाणी, हवा आणि ऊन जर चांगला असेल तर मला असं वाटतं कोणत्याही जगामधलं औषध तुम्हाला घेण्याची गरज नाही. ज्यावेळेस आपण माती लावतो त्यामध्ये वारुळाचीच माती असायला पाहिजे खरं म्हटलं तर. कारण की वारुळाची माती म्हणजे मुंग्या ज्या टायमाला वारुळाची माती तयार करतात
तर त्या टायमाला एक सायट्रिक ऍसिड सोडतात हा, हा. त्या मातीमध्ये, आणि ते ऍसिड आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. म्हणजे बघा, एखादा जो पक्षी असतो तो जर आजारी पडला तर तो आजारी पडण्याचं नाटक करतो. त्याच्या शरीरामध्ये त्याला अँटीबॉडीज निर्माण करायचे असतात. मग तो काय करतो, असा त्याला मुंग्या डंख करतात इकडून तिकडून, आणि मग तो बरा होतो पुन्हा उडून जातो. म्हणून पूर्वीला असं म्हणायचे की आपल्या घरात जर मुंग्या आला तर पैसा येतो. याचं कारण काय, की ते कळत न कळत त्या मुंगीचा डंक तुम्हाला, म्हणजे तिने चावलं पाहिजे आणि तिचं सायट्रिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये सोडलं तर आपण बरं झालं पाहिजे, म्हणून त्या मुंग्यांना बाहेर काढू नका. याचं ते लॉजिक आहे. म्हणून वारुळाची पूजा सापासाठी ते केलं जाते, मग त्यापेक्षा जास्त मुंग्यांसाठी केलं जाते. कारण की ज्या ठिकाणी वारुळ त्या ठिकाणी पाणी. मुंगी ज्या टायमाला वारुळ तयार करतात ना, तर बघा ते पिरामिड सारखं असतं. हो. आणि जिथं पाणी आहे तिथंच ती, म्हणजे कारण की आता घर बांधायचं आपल्याला, तर आपण काय करतो, पहिले पाण्याची व्यवस्था करतो, बोरवेल घेतो. तसं मुंग्या ज्या टायमाला घर बांधतात त्या टायमाला ते पहिले पाणी आहे का, म्हणजे ती छोटं पाणी आणून मग माती तयार करून मग ते, आणि ते स्टेप बाय स्टेप करतात. आणि या मड थेरपीने आजार कोणकोणते बरे होतात? मड थेरपीने तर मी सांगतो सगळेच आजार बरे होतात. पूर्वीला बघा, जर बैलाला जर खुरी आला म्हणतात, तुम्हाला तर माहित नाही, मला शहरातले लोक, ग्रामीण भागामध्ये बैलाला खुरी आला म्हणजे जखमा जर झाला त्याला गाऱ्यामध्ये फिरवायचं, म्हणजे त्याचा जखमा बऱ्या व्हायचा. आता बघा तुम्ही, डुक्कर आहे ना, डुक्कर, त्याला त्याच्या बॉडीमध्ये कायम हीट आहे, तर तो रोज मड थेरपी करतो. गाळामध्येच असतो, म्हणजे तो कायम गटरमध्ये असतो का, कारण त्याची बॉडी येत करतो. हत्तीला ज्या टायमाला गरम होतात ना, तर तो मड थेरपी करतो, म्हणजे मातीमध्ये करतो. म्हैसीला ज्या टायमाला गरम होतं ना, तर ती सुद्धा मातीमध्ये जाऊन चिखलामध्ये ती, कारण की हीट होणारे प्राणी यांच्या बॉडीमध्ये कायमस्वरूपी हीट असतात. म्हणून मड थेरपी हे प्राणी करतात, पशु करतात. जे एखाद्या पक्षाला, तर मी मागे बघितलं, तर एका पक्षाला खिडकीमध्ये ते येतात, त्या खिडकी दिसत होती आणि त्याला तो पक्षी दिसत होता, तो येऊन त्याला चोच मारायचा, त्याला जखम झाली, तो तात्काळ गेला जिथं पाणी होतं तिथं ती चोच बुडवली आणि उडून गेलात. म्हणजे सगळे मड थेरपी करतातच. म्हणजे या गोष्टी पक्ष्यांना माहिती आहेत, पण सध्या आपल्या जनरेशनला नाही. म्हणून तर आम्ही हे जगासमोरही मांडणी करतो आहे की तुम्ही जे आजारासाठी गोळ्या औषधी घेताय, मुळात गोळ्या औषधीने कोणताच आजार जगामध्ये बरा होत नाही. म्हणजे पूर्वीला बघा तुम्ही, डॉक्टरच नव्हते. असला एखादा डॉक्टर तर तो फक्त बाजारपेठेच्या ठिकाणी असायचा. तो पण आठवड्यातून एखाद दिवशी आला तर आला पंचकृषीमध्ये. मग लोक मेले का? नाही मेले. आता मला सांगा, तुम्ही शुद्ध पाणी पिताय, ते सगळ्यात जास्त किडनी आता खराब होत आहे. हो. कारण काय? त्याच्यामधले जे आपण फिल्टर लावल्यानंतर जे मिनरल्स वगैरे जे आपल्याला मिळायला पाहिजे, माणसाला पाणी पिताना 110 ते 300 TDS पाणी गरजेचं आहे. आता तुम्ही पिताय 40-45 TDS, तुमच्या शरीराला घातक आहेत. म्हणजे एखादं झाड आहे, झाडाला आपण शुद्ध पाणी दिलं तर झाड वाढेल का? नाही. त्याला शेण, कचरा, घाण टाकावं लागते. तसं आपलं जे शरीर आहे ना, याला सडलेलं काही गोष्टी गरजेच्या आहे. म्हणजे बघा, दही तुम्ही काय करतात, दूध सडवताना त्यात दही खातात, गरजेचं आहे. म्हणजे गुड बॅक्टेरिया त्यामध्ये तयार होतात, चांगले बॅक्टेरिया, म्हणजे त्या शरीरासाठी चांगलं आहे. लोणचं काय करतो आपण, थोडक्यात ती सडवण्याचीच पद्धत आहे. दारू काय करतात, सडवलीच जाते. सडवून त्यामध्ये ज्या टायमाला केलं, म्हणजे असं जर दारू आज केली उद्या तर होईल का? तर त्यामध्ये किती प्रमाणामध्ये नशा चढते. म्हणजे आमच्याकडे मोहाचे आदिवासी लोक दारू करतात, तर ते आरोग्यासाठी ती दारू सुद्धा चांगली आहे आमच्यामध्ये, त्याला तर अमृत म्हटलं गेलं. पण आज चुकीची पद्धत आहे. काही लोक दारू पितायत, काही करतायत, ते कुठेतरी घातक आहे. की कुठल्याही प्रकारची, म्हणजे काही गावखेड्यामध्ये असेल, हातभट्टीचे दारू असेल, चुकीची केमिकल वापरून ती दारू तयार केली जाते. म्हणून लोकांचे चेहरे सुस्त आहे, त्यानेच किडण्या लोकांच्या खराब होत आहेत. तर हे कुठे चुकीचं होत आहे. सर, निसर्ग उपचारामध्ये आहार, उपवास आणि योग याची नेमकी भूमिका काय? निसर्ग उपचारामध्ये खरं म्हटलं तर लंघनम परम औषधन असं म्हटलं गेलं आहे. लंघन म्हणजे उपवास. आणि उपवास कसा करायला पाहिजे? आता काय, एकादशी दुप्पट खाशी, म्हणजे एकादशी तर केल्या जाते, पण त्यामध्ये रताळा येते उद्या, साबुदाणा येते उद्या, केळं होते उद्या, तिकडून नवरा मार्केटून द्या, मग त्याला सफरचंद पण बाई सांगते. आणि याने काय होतं, उलट याने आजार बरं व्हायच्या ऐवजी आजार वाढतात. निसर्ग उपचारामध्ये उपवासाला सगळ्यात जास्त महत्त्व. म्हणून बघा, हिंदू धर्मामध्ये नवरात्री केल्या जाते, जैन धर्मामध्ये 21 दिवसाचे उपवास केले जातात, बुद्ध धर्मामध्ये पौर्णिमा केल्या जाते, आणि मुस्लिम धर्मामध्ये रोजे केल्या जातात 1 महिन्याची. तर उपवास हा पूर्वीला काय व्हायचं माहिती का, आपले पूर्वज आजारी का पडत नव्हते? कारण की ते नित्यनेम उपवास करायचे. म्हणजे शिकारीला गेले, आज शिकार आणले तर उद्या भेटलंच असं नाही. मग ते 8 दिवसात ते लोक लिमिटेड खायचे.
काय करायचे, लिमिटेड. लिमिटेड खायचे. म्हणजे 1-2 दिवस त्यांचा असे म्हणून त्या आधी मानवाचे पोट आलेले दिसले का तुम्हाला? नाही. ढेऱ्या दिसल्या, ढेरी म्हणतो आपण नाही. त्याला, दिसल्या का? का नाही? कारण की उपवास, नॅचरली उपवास करायचे. आपल्या भारतावर सुद्धा अशी वेळ आली होती एक वेळेस. काय कोण पण मोरारजी देसाई पंतप्रधान होते, लाल बहादूर शास्त्री. त्या टायमाला अशी वेळ आपल्या भारतावरती आली होती की एका दिवसाचा उपवास आपल्या भारताला करावा लागला होता आठवड्यातून. म्हणून एकादशी तरी प्रत्येकाने करावी असं मी सांगतोय. असे उपवास तुम्ही 3 दिवस करा कंटिन्यू, तुम्हाला खूप चांगलं वाटेल. कारण की माणूस आजारी पडत, मला वाटतं त्यांनी उपवाशीच राहावा. मी असं ऐकलं की उपवास केल्यानंतर जर आपण उपाशी राहिलो, जर काही खाल्लंच नाही तर बॉडी ऑटोमॅटिक आपल्याला रिकव्हर करायचं काम करते. हो, आपलं जे चरबी म्हणता येईल, कोलेस्ट्रॉल म्हणते, ते बर्न होते ना, आणि ते पुरवते त्याला. उलट तुमचं वजन पण कमी होतं. आणि त्याचे फायदे म्हणून गौतम बुद्धांनी ज्या टायमाला उपवास केला, त्यांनी फक्त थोडीशी छोटीशी खीर खाल्ली, त्याच्यावरतीच राहिले ना. म्हणजे उपवास करताना अशा पद्धतीने केला तर उपवास करा. आणि मी तर म्हणतो, महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी जर उपवास केला आठवड्यातून एक वेळेस, तर उपवास करताना असा गेला पाहिजे, लिंबू, मध आणि पाणी, म्हणजे जलपान आपण ज्याला म्हणतो, की 1 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचा. समजा दात जर दुखत असेल तर लिंबू नाही टाकला तरी चालेल, पण 2 चम्मच मध तुमचा त्या पाण्यामध्ये असायला पाहिजे. जेव्हाही तहान लागेल, भूक लागेल तुम्हाला, तेव्हा तेच पाणी प्यायला पाहिजे. आणि 3 दिवस पहिले करायला पाहिजे सुरुवातीला, मग 15 दिवसाचा तुम्ही त्यामध्ये गॅप द्यायला पाहिजे, पुन्हा 7 दिवस करायला पाहिजे, पुन्हा 1 महिन्याचा गॅप द्यायला पाहिजे, पुन्हा 16 दिवस करा. जगातील कोणताही आजार तुम्हाला होणार नाही, पण कॅन्सर सारखा आजार सुद्धा तुमचा बरं झाल्याशिवाय. म्हणजे सिद्धूच्या बायको होते, आता तिला सांगितलं होतं 4 स्टेजचं, तर त्यांनी लंघनच केलं ना. फक्त ज्यूस दिलं. म्हणजे काय, लंघनम परम औषधम, या नॅचरोपॅथीमध्ये याचा अर्थ आहे. सध्या कॅन्सर आणि किडनीचे पेशंट सुद्धा वाढत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं हे कशामुळे होतं हे सर्व गोष्टी? आता किडनीचे पेशंट खरं म्हटलं तर जास्त BP शुगरच्या गोळ्या आणि जनरल ज्या अँटीबायोटिक वगैरे दिल्या, स्टेरॉइड दिल्या जातं, त्यामुळे किडन्या डॅमेज होत आहे. आणि आपण काय आहेत ना, आता मागे मी एक बातमी वाचली की खोकल्याच्या सिरपने 350 मुलं दगावल्या गेलं. आपण काय करतोय, तात्काळ मुलांना पहिल्या हॉस्पिटलला घेऊनच जात नव्हते. मुलांना तर नेऊच नका खरं म्हटलं, त्यांना काहीच कळत नाही, आजार वगैरे मुलांना काही कळत नाही. पण आपल्याला सर्दी जरी झाली, सर्दी होते ना, डिटॉक्स होते ना. पूर्वीला बघा तुम्ही, डोळे यायचे, डोळे, आता डोळे आले तर म्हणता हा व्हायरस आला, तो व्हायरस आला. मला असं वाटतं की डोळे यायला पाहिजे. जे डोळे आले तिथे डोळ्याची संपूर्ण घाण जाते, मुलांना पुढे चष्मे लागणार नाही. आमचे डोळे येत नव्हते का, चवळी मुंगाच्या सीझन मध्ये आमचे डोळे यायचे. मग आमचे आई वडील काय करायचे, गोमूत्र टाकायचे किंवा ते सत्यनाशीचा थोडं हे टाकलं की डोळे भरवायचे. आम्ही कुठे गेलो दवाखान्यामध्ये. त्यामुळे तात्काळ हॉस्पिटलला जाऊ नका. कारण त्याचे त्या म्हणजे लहानपणी बघा तुम्ही, सगळ्या मुलांना मला त्रास वाटतो, महिलांनी दारू पाजली, तू म्हणसाल असं कसं का, मोठेपणी ते प्यायला लागले. लहानपणी सगळ्या आई काय करायचे, ते उठबट ग्राईप वॉटर द्यायचे. तू लहान असताना मी तुला तेच देत होती, त्यामध्ये अल्कोहोल. आता शासनाने बंद केलं ते. हे पिलं की ते मुलगा सण झोपायचा, त्याला वाटतं त्याने खोकला बरा होतो. तर त्याला पुढे हळूहळू ते अल्कोहोलची सवय लागली ना. आईने जे लहानपणी, आता आम्हाला लहानपणी आमच्या आईने ते बाजऱ्याची भाकरीमध्ये चहा खायची, चहामध्ये भाकरीची भाकर काय सवय पडली. तर आम्ही आज मोठं झालं सुद्धा चहा भाकर आणि त्यामध्ये अजून पण खातो. मग आता तुम्ही तुमच्या मुलांना जर लहानपणी दारू पाजली आहे, तर मोठं झाल्यावर काय पिणार तो? स्वाभाविक आहे. या चुकीच्या पद्धती कुठेतरी होत आहेत. म्हणून हॉस्पिटल लवकर शक्यतो देऊ नका. 3 दिवस जर व्यवस्थिशीर तुम्ही उपाशी राहिले तर विरेचन होऊन जातं, म्हणजे सगळं बॉडीमधलं जे ते डिटॉक्स होतं आणि आपण अशी बरे होतो. आयुर्वेदिक आणि निसर्ग उपचार यामध्ये नेमका फरक काय आहे? खरं तर अजून पण लोक संभ्रममध्ये आहे. कारण की आम्हालाही पंचकर्माच्या वेळेस हे प्रश्न विचारतात. पण आयुर्वेदिक पंचकर्म वेगळं आहे आणि निसर्ग उपचाराचे पंचकर्म हे टोटली वेगळे आहे. जसं धोती नीती, जलनीती. ज्या बघा ना, जलनीती ज्या लोकांनी कोरोना काळामध्ये इकडून पाणी टाकलं ती नाकातून काढलं, त्याला जलनीती म्हणतात. त्यांना कोरोना झालाच नाही, आणि जे हॉस्पिटलमध्ये झाले ते घरी आलेच नाही. म्हणजे निसर्ग उपचार मी तरी सांगतो की जेवढे पण ज्या टायमाला आता जगामध्ये सांगितलं की कोरोना औषधच नाही, कोरोनावरती औषध नाही, त्या टायमाला निसर्ग उपचार हा उपयोगात आला. म्हणजे लोकांनी काढा घेतला, रस घेतला, म्हणजे काय, निसर्ग उपचार. म्हणून सगळ्यात प्रभावी जर काही असेल तर तो निसर्ग उपचार आहे. आणि आयुर्वेदाला याला जोडता येणार नाही. आयुर्वेदिक हे नंतर आलं. म्हणजे जेव्हा
काहींनी संशोधन लागले की बाबा रस काढे घेण्यासाठी मग आपल्याला गोळ्या बनवायच्या टॅबलेट. त्या रस आहाराच्या जसं निंबाचा जर तुम्ही काढा घेतला तो निसर्ग उपचारामध्ये आला आणि निम घनवटी गेली ती आयुर्वेदामध्ये आली. तर निम घनवटी म्हणजे काय, त्याचं चूर्ण करायचं, त्याला 7 वेळेस भावना द्यायची, त्याच्यामध्ये रस टाकून आणि फक्त जो इतकं काढायचं जे प्रमाण आहे ते फक्त एक 200 mg गोळीमध्ये बनवायचं. हे आयुर्वेद झालं. म्हणून निसर्ग उपचार वेगळा आहे आणि आयुर्वेदिक टोटल वेगळं, पंचकर्म पण आयुर्वेदाचे वेगळे आहे. अच्छा. भरपूर लोकांचा गैरसमज होत असेल की आयुर्वेद आणि निसर्ग उपचार हा जवळ निसर्ग उपचारच माहित नाही लोकांना. आयुर्वेदाचीच जोड निसर्ग उपचारात देतात, पण निसर्ग उपचार हे काय तेच माहित नाही. मी म्हटलं ना, मिट्टी पाणी धूप हवा सब रोगो की ये दवा. कोणतीही गोळी औषध न देता माणसाला बरं करते. मतलब पूर्वीला बघा, एखादा राजा जर आजारी पडला तर राजा सांगायचा सैनिकांना किंवा त्यांचे प्रधान सांगायचे की जा एक विशिष्ट प्रकारचं फूल जंगलामधून घेऊन ये. मग ते फूल आणलं, त्यांनी सुंगलं की माळीन म्हणायची, गाठ नाकामध्ये यायची. ती फूल सुंगल्यानंतर, गंध घेतल्यानंतर ती आपोआप बरं व्हायची. हो, बरोबर आहे. कुठल्या औषधी आहे नाही. म्हणून आपण मोस्टली फुल घेताना काय करतो, गुलाबाचं फुल घेतलं की सुंगतच ना. कोणी असू दे, जनरल धोत्राचं घेतो का नाही, कन्याचं घेतो का नाही घेतो, जैरी नागिनचं घेतो का नाही, ते पण फुल आहे. पण आपल्या पूर्वजांनी सांगितलं हे पॉयझन आहे, म्हणून त्यांना देवाला सुद्धा वाहा नाही. सर, जगात भारी कुंभारी, परंपरा, प्रयोग आणि परिणाम ही कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली? खरं म्हटलं तर कुंभारी माझ्या गावाचं नाव. अच्छा. आणि ते अशा ठिकाणी आहे आणि आमच्या गावामध्ये म्हणजे कुंभारी गाव म्हणजे एक नंबरचं बदमाश गाव असं म्हणायचे. खरं तर आमच्या गावचे लोक खूप चांगले आहे, पण इथे भटका समाज असल्यामुळे एक लोकांच्या मनामध्ये कसं असतं, नगरावर टिपरू पडलं तर ते खराबच आहे. आणि वनौषधीचा खजाना हा जगामध्ये आमच्याकडे आहे. मी तर सांगतो की जे हिमालयात पण जडीबुटी नसेल ती आमच्या कुंभारीमध्ये, म्हणजे कुंभारी अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी आहे. एक अभ्यास जर केला तर त्याहून एक लक्षात येतं की म्हणजे आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये जगातील सगळ्यात जास्त व्यक्ती कोणत्या जिल्ह्याचा जगलेला आहे मला याची कल्पना तुम्हाला कल्पना नाही, पण बरेच लोकांना काही माहिती, सर्वांना नाही, पण इतकं काही अभ्यास कोणी करत नाही की जगातील सगळ्यात जास्त व्यक्ती कोणत्या जिल्ह्याचा जगलेला आहे. तर तो जिल्हा आहे जळगाव. सांगदेव 1400 वर्ष जगले. किती? 1400 वर्ष जगलेले आहे. हा असा नोंद ग्रंथामध्ये आहे. ठीक आहे, आता ते खरं खोटं तर नंतरचा पाडला, पण मला तर वाटतं ना 1400 वर्ष जगले, मग ते 1400 वर्ष जगण्यासाठी त्यांनी काहीतरी जडीबुटी खाल्ली असेल. मग तशी जडीबुटी या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून आज मी सुद्धा ज्या जडीबुटीचा वापर करतो, तर माझा आज 48 रनिंग आहे. दाढी काढी तुम्ही 16 वर्षाच्या मुलं हरकत दिसेल. माझं पण इच्छा आहे की मी 150-200 वर्ष जगायला निश्चित जगणार आहे. म्हणून अजिंठा लेणी त्या ठिकाणी बनल्या गेली की तिथलं पाणी, वातावरण आणि वनस्पती आज पण 3000 वर्षाचा रंग अजिंठ्याच्या त्या भिंतींना जसाचा तसा आहे. आणि त्या टायमाला काही डिस्टंबर कंपन्या वगैरे होत्या का नाही. मग तो कशापासून बनला गेला? झाडपाल्यापासून. मग तशी वनस्पती तिथं आहे की त्या झाडपाल्याचा रंग सुद्धा इतका चांगला बनू शकतो. आणि त्या लोकांनी संशोधन केलं की इथली वनस्पती खाऊन म्हणजे माणूस किती वर्ष जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला राहायचं तर आपण काय विचार करतो, हॉस्पिटल जवळ असायला पाहिजे, मुलांची शाळा जवळ असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी. त्यांना इतकी मोठी जर वास्तू बनवायची तर त्या लोकांनी खूप लांबचा विचार केला. आणि त्यांनी त्या ठिकाणी, आणि वाघूरचं पाणी, वाघूर नदी अजिंठा, मी म्हणतो जगातील सगळं सुंदर आणि चांगलं पाणी, तिथला दगड सुद्धा त्या प्रतीचा आहे. गौतम बुद्धांची पावनभूमी आमची कुंभारी आहे. जगात भारी कुंभारी. मग ठरलं की या कुंभारीला आपण मोठं करायचं आहे. आणि या माध्यमातून आज देवाची कृपा खूप, माझ्याकडे दुबईचे, आज पण मला सौदी अरेबियामधून फोन आहे, पुढे इस्रायलचे 5-6 बुकिंग माझ्या, म्हणजे जगात जे नाव होतं आहे आमचं. आणि अल्प दरामध्ये जे आम्ही थेरपी करतो मार्केटला 50,000च्या पुढेच आहे, पण एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून 9,000 रुपयामध्ये आम्ही पंचकर्म करतो. किती? 9,000 रुपयामध्ये, एकदम साधं मिनिमम. हो, खूपच. आणि रिझल्ट पॉवरफुल आहे. तसे लोक लाख रुपये घालून लोकांना सर तसे फरक नाही. तर थोताट आहे ना. आता हे लूटमार चालू आहे ना सगळीकडे, प्रत्येककडे. काय आहेत ना माहिती आहे का, आता आम्ही निसर्ग उपचार म्हणजे ओरिजिनल निसर्ग उपचार जगामध्ये जर होता येईल तो कुंभारीला आहे. म्हणजे माती, आता वारुळाची माती आणायची, मला नाही वाटत कुठे पुण्यासारख्या ठिकाणी जर एखाद्याने चालू केलं तर वारुळाची, ते काय करतं वरचीच माती आणतात, त्यामध्ये आता रासायनिक खतं टाकलेले, तीच माती आणायची. आता आमच्याकडे माती आणलं तरी हिट केला, ती गरम केला तर लाकडावरती, आमच्याकडे सगळं उपलब्ध आहे. आता शहरातले लोक काय करतात, तीच माती लावतात, मग त्या अंगाला खाज वगैरे, त्याचे परिणाम आणखी वेगळे होतात, म्हणजे ते आणखी आजारी पडतात.
किंवा त्यांना इचिंग होते, प्रॉब्लेम उभे राहतात. हे सगळं चुकीचं चालू आहे सर्वकडे. खरं म्हटलं तर खरं निसर्ग उपचार असेल तर तो फक्त कुंभारीमध्येच चालू आहे. तर सर, भविष्यात निसर्ग उपचार पद्धतीचे स्थान कसे असेल, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आत्ताच खूप चांगले दिवस निसर्ग उपचाराला आले आहे आणि भविष्यामध्ये मला असं वाटतं आता लोकांच्या लक्षात आलं आहे की ॲलोपॅथिक म्हणजे मृत्यू. म्हणजे एखाद्याची किडनी खराब होती तर कशी होते, डॉक्टर काय चेक करतो, क्रिएटिन वाढलंय, मग तो क्रिएटिन वाढल्यानंतर त्याला 40, 45, 50 गोळ्या देतो आणि तिथं ते एवढ्या प्रेशरने त्याची किडनी ऑटोमॅटिक हळूहळू डॅमेज होण्यासाठी सुरुवात होता किंवा त्याला इतरच प्रॉब्लेम सुरू होता किंवा स्टिरॉइड देतात. मग त्यांनी काय होतं, शरीर फुगत चालतं. हे याला काय वाटतं की हे किडनीमुळे होत आहे, पण ते गोळ्यांमुळे होतं ॲक्च्युली. आणि हे लोकांच्या लक्षात आलंय कोरोनापासून. लोकांनी काढी रसावरती भर दिला, या ट्रीटमेंटला एवढं महत्त्व दिलं नाही. आणि इथून पुढं की सर्व निसर्ग उपचारच वापरणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आज पण महाराष्ट्र शासनाने यावरती आता 2 BNYS कॉलेज आता महाराष्ट्रामध्ये चालू झाले. याची कौन्सिल नाही खरं म्हटलं तर अजून, परंतु एक पारंपरिक वैद्यांची एक कौन्सिल इंडियामध्ये आहे, QCIची. तर मला असं वाटतं की आज मुलांच्या डोक्यामध्ये फॅड आहे, मी BMS व्हायला पाहिजे, मी MBBS व्हायला पाहिजे. आजकाल मुलांचे वडील पण म्हणजे त्या मुलांना काही योगा नाही, पण तुम्ही रशियामध्ये 35 लाख भरा, मुलगा तिकडून MBBS घेऊन येतो. इथं आल्यानंतर तो आणखीन 1 कोटी काढतो, त्याच्यावरती एक मोठं हॉस्पिटल उभारतो, मोठ्या मोठ्या मशिनरी घेतो आणि मग त्यामध्ये काय लूट चालू होते. माझ्या मुलांनी मला प्रश्न केला, मला डॉक्टर बनायचं म्हणजे पप्पा. म्हणजे डॉक्टर कशासाठी बनायचं पहिलं सांग, तुला पैशासाठी बनायचं का? म्हणे नाही. मग का बनतो डॉक्टर? म्हशी चालणं. म्हटलं डॉक्टर बनायचं काय अर्थ आहे की डॉक्टर म्हणजे कापायचं काम, म्हणजे कसाही जसं हे करतो, इकडे गेले की ह्या मशीनमध्ये टाक, त्या मशीन MRI मध्ये टाकलं, ब्लॉकेज आहे, नस चॉकअप झाले, मग पुढं काय? पुढं उपचारच नाही आहे. मग इतकं कुठाने केले कशासाठी? MRI केला कशासाठी? पूर्वीचे डॉक्टर असे होते का? तुम्ही डॉक्टर आहे का? डॉक्टरकडे पूर्वीला जरी गेलं, दाखवा डोळे, काढा जीभ, दाखवा नख, किंवा चेहरा पाहिला डॉक्टर ओळखून घ्यायचा कोणता आजार आहे, आणि लगेच गोळ्या दिल्या 2-5 रुपयाच्या, 10 रुपयाचे की तो, आणि सगळ्यांनाच बरं. आता माणसाच्या शरीरामध्ये आहे तरी काय, वात, पित्त, कफ, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. म्हणजे माणसाला शेवटचा कॅन्सर जरी झाला तर कोणता दोष वाढला त्याच्यामुळे झाला, म्हणजे त्याला आपण नाडी संशोधन म्हणतो. आणि हे नाडी संशोधनावरतीच कळतं की याला कोणता आजार आहे. कुठलाही टेटस्कोप वगैरे लावून कळत नाही. ते डॉक्टर जर त्यांनाच कळत नाही माणसाच्या याच्यावरती, मग तुम्ही डॉक्टर झाले कसे काय? तुम्ही जर सांगपाटला काय लिहून उपटपराठी पेर गो नुसतं फक्त आलं की मेडिकलवाल्याचं कमिशन वेगळं, डॉक्टरचं कमिशन वेगळं, सगळ्यांचं ठरलं. त्या मागे एका डॉक्टरची मुलाखत ऐकली, रडला बिचारा तो, आणि त्याने जॉब सोडला की मग आम्हाला टार्गेट दिलेलं आहे की इतके जर पैसे तुम्ही कमवले तरच तुम्हाला पेमेंट दिला जाईल. टार्गेटवर असतं काय कुठं? चुकीचं आहे. चुकीचं घडतंच इथनं, पण याला कारणीभूत कोण आहे? तुम्हाला निसर्गाने ज्या ज्या ठिकाणी राहिले ना त्या ठिकाणी तुम्हाला औषध उपलब्ध करून दिले. मी जळगावमध्ये आहेत ना, तर मला तशा पद्धतीचे औषध दिले. तुम्ही संभाजीनगरमध्ये, तुम्हाला तशा पद्धतीचे औषध दिले. हे निसर्गाने सगळं बघा तुम्ही. काश्मीरची मेंढी वेगळी आहे, राजस्थानमध्ये उंट आहे, प्रत्येक महिलावर भाषा, खानपान हे सगळं तुमचं बदललेलं आहे. तसं तुमच्या जिथं पिकतं ना तेच खा. तुमचं डोसा खाण्याचं कारण काय? तुम्ही महाराष्ट्रात राहताय, बरोबर. डोस्याचा तुमचा काय संबंध आहे? ते तिथल्या वातावरणात सूट होतं ना. तुमचं खमण खाण्याची गरज काय? गुजरातचं खमण स्पेशलिस्ट आहे, काही गरजच नाही ना. तुमच्या महाराष्ट्रामध्ये जे काय पिकतं ते, मी तर म्हणतो आमच्या जळगावच्या लोकांना जो आंबा पिकतो ना त्याची मोठी कोय आणि गावरान आंबा आम्ही तर म्हणतो तोच खा. हापूस खाण्याचं काही अर्थ नाही, हापूस आपल्याकडचं उत्पादन नाहीच आहे. बरोबर. उगाच कुठल्या गोष्टी तरी एक नाव देऊन टाकलं, गिर गायचं तूप. आता काय गिर गायचं तूप? ती काय काही वेगळं खाती का? नाही, ती पण गवत खाती, साधी बी तेच खाती, जर्सी पण तेच खाती. बरोबर. मग दूध ही पण पांढरच देते, ती पण पांढरच. आणि हे टेस्ट केल्यानंतर याच्यामधले घटक तुम्ही बाहेर टेस्ट करताय ना, पोटात गेल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये असे ॲसिड आहे की ते सगळे वेगळ्या पद्धतीने काम करतात. पोटात त्याचं काय तुम्ही सांगू नाही शकत. बरोबर. हे टेस्ट कुठे केला तुम्ही? बाहेर केला आणि त्याला नाव देऊन टाकलं लॅब टेस्ट. आता हे कपाचा तुकडा एक्झाम्पल, याची टेस्ट करू आपण. त्या चिनी माती, पण तो पोटात गेल्यानंतर त्याची पाणी होऊन जाईल ना, त्याची टेस्ट पोटातून घालण्यानंतर करा बरं, कधी वेगळी टेस्ट निघणार. बरोबर आहे. बरोबर. हां, म्हणजे एखाद्याच्या बायोप्सीला तुकडा पाठला कॅन्सरचा, आता तो तुकडा त्याने तिथं 7-8 दिवस ठेवला आणि त्याला तुकड्याला कॅन्सर झाला. कशाला? तुकड्याला त्यांच्या लॅबमध्ये कॅन्सर झाला, त्याची रिपोर्ट आली कॅन्सर झाला. याच्या बॉडीमध्ये नाही ना कॅन्सर. कॅन्सर तुकड्याला झालाय, बॉडीला झालाय का? तर हे चुकीचं आहे कुठेतरी. मला असं वाटतं, मारे ना खुदा तो मरे ना कदा, आले देवा जिच्या मनात येते कोणाचे
चालणं. ज्या डॉक्टरांनी 16,000 हार्टचे ऑपरेशन केलं गांधी, त्यांनाच कळालं हार्ट अटॅक कसा आहे. नीतू मांडके हार्ट अटॅकने गेला. आता कर्नाटकामध्ये एक तरुण डॉक्टर हार्ट अटॅकने गेला, ज्याला जगातील सगळे ट्रीटमेंट लावले. म्हणून मला असं वाटतं की म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काज करून की तुम्ही लगेच घाबरता. पोटात असं छातीमध्ये दुखायला लागलं, जाम व्हायला लागलं की तुम्हाला असं वाटतं मला हार्ट अटॅक येतो काय. मग त्यातल्या त्यात तुम्ही ते यूट्यूब बघतात, हाताला मुंग्या आल्या हार्ट अटॅकचं लक्षण, घाम येतोय हार्ट अटॅकचं लक्षण. काही तसं नसतं. तुम्ही जे घाबरता ना त्यानंच हार्ट अटॅक येतो. आणि हार्ट अटॅक खरा आला ना तुम्हाला जगातील कोणताही व्यक्ती वाचू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना हार्ट अटॅक आला, वाचवलं कोण आहे? 100 डॉक्टर त्यांच्या आजूबाजूला होते ना, त्यांची बॉडी रोज स्कॅन व्हायचे. तर हे हार्ट अटॅक म्हणजे 3 तासाची 3 मिनिटाचीच एक प्रक्रिया आहे खरं म्हणजे. त्यामुळे हार्ट अटॅक येईल असं घाबरूच नका. जर हार्ट अटॅक येतोय तर मग तुम्हाला एन्जिओग्राफी केल्यानंतर एन्जिओप्लास्टीला 1 महिना 1.5 महिन्याचा वेळ का दिला जातो? तात्काळ करा ना. तुमच्या हृदयाला ब्लॉकेज येतं, तुम्ही इथून खाली गेल्यानंतर पण मरू शकतात. मग तुम्ही या 15 दिवसांनी या, महिन्याने या. मग हे काय? हे फक्त पॅकेज आहे, शासनाने ठरवून दिलेल्या योजना आहे. त्यामध्ये ते पेशंट तिथं गेला की तो असो का नसो, तुम्हाला साधं जर कधी ॲसिडिटी जरी काही प्रॉब्लेम दुखत असेल छातीमध्ये, एन्जिओग्राफीमध्ये माझं जर ब्लॉकेज मी सांगतो ना, आता चला मला घेऊन, कमीत कमी 3-4-5 ब्लॉकेज असू शकतात. त्याचा काय फरक पडत नाही. आपल्या शरीरामध्ये 72,000 नसा आहेत, नसं नाड्या आहे आणि उपनाड्या अशा कितीतरी लाखो आहे. म्हणजे एखादी जर ब्लॉक झाली तर आपलं शरीर त्याला बायपास ॲटोमॅटिक करतात. म्हणजे एखाद्याला चक्कर आले बघा, तो लगेच उठून बसतो. म्हणजे पूर्वीला एखाद्याला फिट आले, म्हणजे निसर्ग उपचारच सांगतो मी तुम्हाला, फिट आला आणि तो पडला खाली, लगेच त्याला कांदा लावायचे किंवा त्याला बूट आहे ना, बूट त्याचा वास दिला जायचा, म्हणजे झाला उपचार. आता त्याला फिट आलं की ह्या दवाखान्यात नेऊ का, त्या दवाखान्यात, पूर्ण घर त्याचं परेशान. अरे काही साधं लॉजिक म्हणजे गंध आणि तुम्ही बरे होतात. मागे बघा भोपाळची दुर्घटना माहिती असेल तुम्हाला. भोपाळला ज्या टायमाला गॅस दुर्घटना झाली त्यामध्ये 20,000 लोक 15 मिनिटामध्ये मेले. किती? 20,000 लोक 15 मिनिटामध्ये मेले. आणि 2च लोक तिथं वाचले, त्यांच्या पोटातलं बाळ त्या बाईच्या. कुशवाह कुटुंब नाव आहे त्याचं, गुगलला सर्च करा. आणि ते वाचलं. त्या टायमाला आपल्या देशामध्ये एवढं काही संशोधन करत नाही, पण जापानची टीम आली तिथे आणि त्यांनी रिसर्च केली की 2च का वाचले. तर त्या टायमाला त्यांच्या घरामध्ये अग्निहोत्र चालू, म्हणजे हवन चालू होता, यज्ञ. काय चालू होता? यज्ञ चालू होता. म्हणजे त्या जे दुर्घटनेमध्ये जो गॅस आला होता केमिकल, की ज्याने लोक मरत होते, पण त्या यज्ञामुळे, त्या गंधामुळे यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. म्हणून पूर्वीला आपल्या शास्त्रामध्ये यज्ञ करायचे. प्रत्येकाच्या घरी बघा, कुठे देव धर्म असेल काय असेल, पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होण्यासाठी. तर त्यासाठी यज्ञ करणं गरजेचं आहे. यत्यात पिंडे तत्त ब्रह्मांड. काय तर यज्ञ हा प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजे. पण आजकाल कोणी करत नाही. त्याला आपण थोताण म्हणतो, अंधश्रद्धा म्हणतो. पण ते अंधश्रद्धा नाही. म्हणजे आज बघा, पूर्वीला पाऊस पडण्यासाठी सुद्धा यज्ञ करायला जायचं. त्यात मीठ टाकलं की पाऊस पडायचा. आणि आज काय करतात? विमानामध्ये नळकांड्या भरतात धुराच्या आणि ते वरती जाऊन फोडतात. म्हणजे धूरच फोडतायत ना, आणि त्याने पाऊस पडतो. फक्त फरक काय झाला की त्यावरती करोडो रुपये खर्च होतोय आणि फुकाचं होतं. पण आजकाल फुकटाचं नको आहे, आम्ही आज फ्रीमध्ये देतो असं समजा सगळ्या गोष्टी. पण लोकांना असं वाटतं की ज्या डॉक्टरकडे, म्हणजे आम्ही काय कधी कधी 6-8 दिवस आंघोळी पण करते. लोक हेच विचारत पडतं, हे डॉक्टर आहे काय? थोडा जरा भारी डॉक्टर दाखवला आणि तुम्ही ज्या टायमाला गेटवर बघितलं एकदम मोठी पोस्टिंग आहे डॉक्टरची, तुमचा BP इकडेच कमी जास्त होतो. त्याला व्हाईट कॉलर सिंड्रोम म्हणतात. म्हणजे आपण मनामध्ये भय आहे, भीती निर्माण होती. तुम्ही डॉक्टरकडे जा, BP चेक करा, तो तुमचा 200 असला, घरी गेला तर 150 आहे. तुम्ही फरक बघा तिथला. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही घाबरलेलं आहे. कोर्टाच्या याच्यात गेलं त्याच्या खाली जर तुमचा BP हाय होऊन जातो आणि तुमच्या बॉडी ही ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असते. हाय झाला तर ती कमी करणारच आहेत. शुगर, आता लोक शुगरच्या याने किती घाबरत आहेत. शुगर ही गोळ्या औषधी कधी कमी होत नाही. अर्धी गोळी दिली की 1 वाढते, 1ची पुढे इन्सुलिनवर होतो. गोळ्या देता कशासाठी? तर शुगर कमी होतच नाही आहे, तर देता कशासाठी? तुमच्या गोळ्यांनी शुगर कधी कमी होत नाही, ती वाढत चाललेली आहे आणि त्याचा एक दिवशी मोठा परिणाम होतो. ते मेंटेन राहत नाही. आणि डॉक्टरांना पण माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. शुगरच्या गोळ्या जर दिल्या तर शुगर वाढते. किडनीच्या गोळ्या दिल्या किडनी आणखी खराब होते. लिव्हरच्या गोळ्या दिल्या आणखी लिव्हर खराब होते. जर किडनी जर रिकवर होते मग असं तुम्हाला माहिती, मग डायलिसिस पुढे लागतं कसं काय? बरं होत नाही तर मग गोळ्या देता कसं काय? बरोबर. आणि मला तर असं सांगणं आहे, ज्यांना किडन्या खराब आहे ना, असं मेलं तरी चालेल, पण डायलिसिसचं रोजचं मरण नको.
पूर्ण घर म्हणजे माझ्याकडे जेव्हा येतात ना ते घर कंटाळून जातात. माझ्याकडे मागे एक ताईचा फोन होता मला, सर माझे घरचे माझ्या मरणाची वाट बघतायत. जेव्हा मी डायलिसिसच्या अगोदर मी बरे होते, जशी होशी तेच चांगले होते. मी म्हणतो असा मृत्यू आला कधी? अरे आपण जगतो कशासाठी आहे? कशासाठी जगताय तुम्ही? कशासाठी जगताय? हे जग कशासाठी जगतो आपण? अपेक्षा आहे आपल्या. अपेक्षा काय आहे? शेवटी मरणाचं. आपण मरण्यासाठी जगतोय. सत्य अंतिम सत्य काय? मरण. मग मी तर म्हणतो मला आज जरी आता बोलता बोलता आलं तर अरे लय टेन्शन मध्ये कशाला आयुष्य घालवायचं? रोजच टेन्शन आहे ना. काय तुमचं रोजच? मग आणखी मला 50-100 वर्ष का टेन्शन मध्ये जगायचं? आज जरी आला तर म्हणजे माणूस किती वर्ष जगला त्यापेक्षा कसा जगला म्हणजे थोडंच जगा. चंदन तेरी चुटकी सही क्या करना, बबुल की चाव, सजन तेरी झोपडी सही क्या करना, दुर्जन का गाव. चंदनासारखं थोडंसं जगा म्हणजे प्रत्येकाला सांगणं. जास्त शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लोक होते ते थोडेच जगले, पण आज आपण आहे ना. कोणाचा काय भरोसा आहे? हे अजितदादांचा पवारांसारखे गेले. म्हणजे मला त्या विषयावरती बोलायचं नाही, पण मग झालंच ना शेवटी. ते पण गेले. कोणी पण राजा हो या रंको, सगळ्यांना काय करायचंय? जायचं. म्हणजे पण मी असं म्हणतो की सगळ्यांनी एक लक्षात घ्या की आनंदाने जगा. आनंदाने जगला म्हणजे तुमचा उपचार. म्हणजे एका दिवशी तुम्ही आजारी पडले, पण तुम्ही एखाद्या बाहेर गेले शिक्षणाला, म्हणजे मुलांमध्ये करतायत आणि मुलींमध्ये करतायत. मुलींमध्ये कसं करतात? जेव्हा सासरला असतं तिला दुःख आहे, म्हणजे साधे वाटतं अमुक दुःख, पण माहेरात जाऊ दे ना, आई भेटू द्या, सगळं विसरले. म्हणजे तुला आजार आहे का? नाही. मुलांमध्ये काय होतं? ज्या टायमाला तो बाहेर शिक्षणाला जातो तिथं त्रास आहे त्याला, पण घरी आल्यावर क्लिअर होतो. मग आजार आहे का? म्हणून मी म्हणतो करना फकीर तेरी क्या दिलगिरी, सदा मगन में रहना जी, कोई दिन हाथी कोई दिन घोड़ा कोई दिन पैदल चलना जी, कैसा भी हो वक्त मुसाफिर फिर भी पल भर भी ना घबराना जी, कोई दिन लाडू कोई दिन पेडा कोई दिन फाकम फाकाजी. म्हणजे जशा स्थितीमध्ये आहे ना त्यामध्ये आनंद घ्या. राजा हरिश्चंद्राचं सगळं एका रात्रीत गेलं तर तुम्ही आम्ही काय लागलं? श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची बुडाली आणि रावणाची लंका जळाली. तुमच्या सोन्याच्या अंगठ्या काय मिरवला तिकडे? म्हणजे काहीच नाही, फक्त माणूस म्हणून जगा आणि ते पण आनंदाने जगा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुबंधन, तेच राहिलं नाही. म्हणून लोक आजारी आहे. निसर्ग उपचार काय? पॉझिटिव्ह ऊर्जा. म्हणजे तुमच्या घरातलं वातावरण, सकारात्मक मैत्री हे तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही बरे होतात. हाच उपचार आहे. म्हणजे एखाद्या गोळी, आपल्याला गोळ्या कशासाठी दिल्या त्या ॲलोपॅथिकच्या? तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज वाढायला पाहिजे. पण त्या कशाने वाढता माहिती का? एखादा मित्र जर बोलला अरे काही टेन्शन न घेऊ, मग तुझ्या पाठीमागे, किंवा आपल्या घरातले म्हणलं ते काही नाही, काही होत नाही असं जरी वापरलं तरी तुम्ही बरे होतात. कारण की एक्स्टर्नली जास्तीत जास्त 60 सेकंदामध्ये तुमच्या अँटीबॉडी निर्माण होतात आणि तुम्ही बरे होतात. जास्त उपचाराला जास्त खोलमध्ये जाण्याची गरजच नाहीये. सकारात्मकच. आणि दोनच गोष्टी माणसाचं येत ना, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, याच्यावरतीच माणूस चालतो खरं म्हटलं तर. आता तुम्हाला म्हणू द्या की तुम्ही खराब झाले का? तुम्ही 3 वेळेस आरशात बघा आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही खराब होणार. आणि आपल्या भारताची टेंडन्सी अशी आहे, एखाद्याला जर पायाला गेलं ना हॉस्पिटलला तर ते त्याला म्हणणार नाही तू बरा होणार काय, ते म्हणतात याच आजारानं आमचं गेला म्हणताय. म्हणजे त्याला अर्धाने काय करतात, म्हणजे अर्धा त्याला घाबरून, अर्धाने पुरंच घाबरून टाकतात त्याला. म्हणजे लोक तुम्हाला मारणार पाहिजे. म्हणून मी असं म्हणतो की स्वतःसाठी जगा. आज तरी गरज आहे. कोरोनामध्ये सगळ्यांनी पाहिलंय, कोणी कोणाचं नाही. काय भाई और बंधू बहन साले और गुलामी करे, एक दिन पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले, सब पैसे के भाई अपना साथी नाही कोई. पैसा आहे तो सब कुछ ते कैसा आहे. बरोबर. तुमच्याकडे जर पैसा असेल तर सगळं, पण मला असं वाटतं पैसा सब कुछ लेकिन बहुत कुछ नाही. त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या. हा सरसरामत तर पगडी 50 आहे. चांगलं चांगलं खा. चांगलं म्हणजे मी असं म्हणतच नाही की तुम्ही 5 पक्वान खा. 5 पक्वान कधी बनायचे? पहिले होळीला पुरणाची पोळी बनायची, दिवाळीला 5 पक्वान बनायचे. आता रोजच काही खावं लागले तुम्ही. रोज खाण्याचं अन्न नाही येते. पूर्वी अन्नामध्ये बदल होत नव्हता. हुलकीची भाकरी खायची म्हणजे कुळदाची, कंटिन्यू तीच खायची. दाल दाणं उलटणमध्ये भरलेला असतो. कोणत्या आठवड्यात कोणत्या दिवशी काय खायचं हे नियोजन होतं. घरामध्ये एक आजी होती आणि तिच्या कमरेला एक चाबी राहायची, पेटीमध्ये सगळं तेल मीठ, आणि ती सुनबाईला सांगायची इतकंच मीठ वापरी, काढून द्यायची. ती कशासाठी काढायची? की माझ्या घरातला कोणी आजारी नाही पडला पाहिजे. मग सुनेला काय वाटायचं माहिती का, माझी सासू कंजूस आहे. आणि आज काय करू लागले, डाएट प्लॅनवरती तुम्ही आता तेलच वापरून लागले. मग ती सासू बरोबर होती, ती परिवाराची काळजी होती. मला सगळं माता भगिनींना सांगायचं की तुम्ही एकच करा, तुम्ही पैसा कमवू नका. पैसा तुमच्या नवऱ्याला कमवू द्या, त्याला कुठं जाईल ते तेवढा आणू द्या, पण तुम्ही फक्त गृहिणी म्हणून एक आपल्या परिवाराची काळजी घ्या. सगळ्यात मोठं बेनिफिट तुमचं आहे. म्हणजे तुमचा मुलगा तंदुरुस्त राहिला, तुमचा पती तंदुरुस्त राहिला, तुमचे सासू सासरे तंदुरुस्त राहिलं, घर चांगलं असलं म्हणजे सर्वात मोठी संपत्ती तुमच्याकडे आहे. संतती आहे म्हणजे संपत्ती. लोक संपत्ती विचारत नाही, संतती किती आहे आणि काय करते. बरोबर. मला सर्वांना सांगणं की तुम्ही फक्त इतकीच काळजी घ्या. खूप म्हणजे चांगलं आयुष्य तुम्ही जगणार आहे.